नमस्कार बंधूंनो, आम्ही दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचतो. आमच्या असे लक्षात येते की भारतामध्ये आत्महत्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणे वाढलेलं आहे. याला कारणे डिप्रेशन, निराशा. काही वर्षापूर्वी दिव्या भारती या प्रसिद्ध अभिनेत्री यांनी आत्महत्या केली. तसेच गुरुदत्त नावाचे जे अभिनेता त्यांनी आत्महत्या केली. सिल्क स्मिता या साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्री यांनी आत्महत्या केली. आणि काही टी व्हीमध्ये काम करणाऱ्या ज्या टी व्ही मालिकामध्ये काम करणाऱ्या ज्या कलाकार आहे त्यांनी काहींनी आत्महत्या केल्या. तसेच परवीन बॉबी यांचा घरातच दर्दनाक असा मृत्यू झाला, मन हेलावणारा. आणि काही दिवसापूर्वी शेअर बाजार कोसळल्यामुळे आपण बघतो एका उद्योगपतीने त्याच्या मुलासहित आणि पत्नीसहित आत्महत्या केली. तसेच दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते. एक पेपर असा नाही की ज्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या दाखवत नाही. बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या होते. याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार आम्हीही आहोत. चहा पिता पिता पेपर वाचताना आपण वाचतो, आपल्याला काहीच वाटत नाही. डायनासॉरच्या चमडीचे आम्ही झालेलो आहोत. यदा कदाचित जर त्यांच्या भावना समजून घेतल्या असत्या, त्यांचे विचार समजून घेतले असते, त्यांच्या सुखदुःखामध्ये समाजातील लोक वाटेकरी झाले असते, त्यांना आपुलकी दाखवली असती, समजूतदारपणा दाखवला असता, तर ह्या ज्या आत्महत्या झाल्या या कदाचित झाल्या नसत्या. आणि अजूनही मनुष्य हा आपल्यासाठी जीवन जगतो. स्वतःसाठी जगलास तर मेला आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. स्वतःसाठी जगतो तो पुरुष, दुसऱ्यासाठी जगतो तो महापुरुष. स्वतःसाठी जगते ती साध्वी, स्वतःसाठी जगते ती स्त्री, दुसऱ्यासाठी जगते ती साध्वी. आम्ही कुठेतरी दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे, दुसऱ्यांचे विचार समजून घेतले पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची निराशा ओळखली पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात वाटेकरी झालं पाहिजे, त्यांचे विचार समजून त्यांना आपुलकी दाखवून त्यांचं कुठेतरी समुपदेशन केलं पाहिजे. आमच्याकडून जितकं शक्य होईल त्यांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे. आपण देऊ नाही हे मान्य आहे, पण जितकं शक्य आहे तितकं आपण त्यांना सन्मार्ग दाखवला पाहिजे, योग्य मार्ग दाखवला पाहिजे, त्यांना आपुलकी दिली पाहिजे, समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा दिली पाहिजे, मान दिला पाहिजे, सन्मान दिले पाहिजे, इज्जत दिली पाहिजे, पोझिशन दिली पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामुळे जर कोणाच्या डोळ्यातून अश्रू येत असेल तर तुमचं जीवन फेल आहे. आणि तुमच्यामुळे जर कोणाच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असेल तर तुमचं जीवन सक्सेस. म्हणून दुसऱ्यासाठी, आपल्यासाठी जगता जगता आपण दुसऱ्यासाठी जगूया, दुसऱ्यांच्या भावना समजून घेऊया. हे ज्या दिवशी आम्ही करू ना, निश्चित सांगतो, 100% सांगतो, आत्महत्येच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात घट होईल. आणि म्हणून आम्ही माणूस होऊन जगूया. आमचं घरसुद्धा माणुसकीचं घर असलं पाहिजे. कारण घर असावे, घरासारखे नकोस नुसती माती,
तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोस नुसती नाती. या तत्वाने जर आपण कधी जीवन जगलो तर खरोखर असं म्हणतात, प्रेम असेल तर आम्ही कुणाला न भिवो, प्रेम असेल तर आम्हाला वाटतं संसार जिओ, प्रेम असेल तर आम्ही पुन्हा न वाकून, प्रेम असेल तर आम्हाला वाटतं हसते हसते जीवन शिको. जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्ते.